सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 33 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता चंद्रा त्या बंद पडलेल्या रेल्वे गाडीत बसली होती आणि गाडी कधी हलणार याची वाट बघत होती. रात्र खूप झाली होती आणि तिथेच तिचा डुलकासुद्धा लागला आणि ती झोपली. झोपल्यावर गाव लगेच येतं अशी तिची आई तिला म्हणायची आणि तेवढंच तिनं लक्षात ठेवलं होतं आणि चंद्राला ते पटायचं. कारण झोपल्यानंतर प्रवास कधी उरकला हे कळत नाही ना. पण पुन्हा काही वेळानं ती जागी झाली आणि तिला आसपास तिनं पाहिलं तर पूर्ण रेल्वे प्लॅटफॉर्म सुनसान झाला होता. कोणीच दिसत नव्हतं आणि गाडी तर जाग्यावरच उभा होती. तिला तर वाटलं आपण झोपल्यावर गाडी सुरू होऊन पुढे आली की काय, पण आजूबाजूचं सगळं होतं तसंच होतं आणि ती पुन्हा घाबरली. आता काय करायचं, कुणाला सांगायचं असं तिला वाटलं आणि तिनं तिची ती पिशवी आणखीन छातीजवळ घट्ट पकडली आणि भेदरलेल्या डोळ्यांनी ती एका जागी बसून राहिली. आता इकडे रवी शेठचा शशीला फोन आला आणि ते म्हणाले, अजित आज तरी घरी येतोस की नाही? मा वाट बघते आणि ती खूप चिडली आहे बरं का तुझ्यावर. इतक्यात त्याच्या हातातून त्यांच्या पत्नीनं फोन घेतला आणि त्याच म्हणाल्या, अजित बेटा मी तुझ्याशी बोलणार नाही हा परत. तुझं काय चाललंय मला कळेल का? तू बाबांना काय म्हणाला होता की मला भेटून जातो, मग का नाही आला? आणि शशी कान पकडून म्हणाला, सॉरी मा, उद्या नक्की येतो. आज थोडं महत्त्वाचं काम आहे. मा बाबांना फोन दे ना. आणि मग रवी शेठच्या हातात त्यांच्या बायकोनं फोन दिला आणि रवी शेठ हसून म्हणाले, बोल बेटा, आजची कामं क्लिअर झाली ना? आणि शशी म्हणाला, हो बाबा, पण बाबा मिथुन आणि सूरजने एक प्रॉब्लेम केला. तसं मी त्यांना खडसावलं आहे, पण तुमच्या कानावर असावं म्हणून सांगतो. त्यांनी वसुली करताना चंदूशेठची मुलगी आणली पैशांच्या बदल्यात. तसे रविशेठ चिडले आणि म्हणाले, काय नॉनसेन्स आहेत काही मुलं. हा आपल्या धंद्याचा रूल नाही. आपण कुटुंबाला टार्गेट करत नाही आपल्या धंद्यात, आणि असंच करायला लागलो तर तो चुकीचा पायंडा पडेल. अजित अजिबात त्यांना सोडू नको. तू त्यांना शिक्षा करतोस की मी येऊ? शशी म्हणाला, बाबा मी त्यांना चूक सुधारायला सांगितलेली आहे. त्या मुलीला पुन्हा होती तिथं सुखरूप सोडायला मी त्या दोघांनाच पाठवलं. तसे तर आता रविशेठ आणखीनच अस्वस्थ झाले आणि म्हणाले, अजित बेटा तू हे काय केलंस? शशी म्हणाला, बाबा मग मी काय करायला हवं होतं? मी चुकलो का तिला परत पाठवून? रविशेठ म्हणाले, अजित बेटा तिला परत पाठवण्याचा तुझा विचार चांगला आहे, पण त्यांच्यासोबत इतक्या रात्री त्या मुलीला का पाठवली? ज्या अर्थी त्यांनी मुलगी उचलण्याची हिंमत केली त्या अर्थी ते तिला परत सोडताना व्यवस्थित सोडतील का? त्याच पवित्र अवस्थेत ती तिच्या घरापर्यंत जाईल का मला सांग? अजित आय थिंक ती मुलगी संकटात आहे. अरे लाखो करोडो रुपयांपेक्षाही मौल्यवान अशी संपत्ती म्हणजे मुलीची जात, आणि तू त्या नराधमांच्या हातात रात्रीची सोपवायला तिला नको होती. तू तिला घेऊन जायला हवं होतं स्वतः. तसं आता शशीच्या लक्षात आलं की हा विषय किती गंभीर आहे आणि तो म्हणाला, सॉरी बाबा, मी आत्ताच्या आत्ता त्यांना गाठतो. असं म्हणून फोन ठेवला आणि खिशामध्ये पिस्तूल टाकलं, पटकन गाडीत बसला. आज पांडू नव्हता जोडीला आणि तो एकटाच निघाला. आणि इकडे सूरज मिथून त्या पोरीला घेऊन निघाले होते. आणि ती मुलगी खूप घाबरली होती. मिथून गाडी चालवत होता आणि सूरज त्या मुलीजवळ बसला होता. तो सतत तिच्या जवळ जवळ सरकायचा आणि ती मुलगी घाबरून संकोचून कोपऱ्यात कोपऱ्यात सरकायची. रात्र झाली होती. एका जीपमधून ते निघाले होते आणि मिथुनने गाडी चालवता चालवता सूरजकडे बघितलं. दोघांनीही एकमेकांना डोळा मारला आणि नक्कीच त्यांच्या डोक्यात त्या मुलीचा उपभोग घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. त्यांचे चेहरे आता स्पष्ट सांगत होते की त्यांना आता तिच्यासोबत काहीतरी घाणेरडं कृत्य करायचं होतं. गाडी आता रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाजूने धावायला लागली. अचानक मिथुनने गाडी थांबवली, खाली उतरला आणि सूरजला त्यानं जवळ येण्याचा इशारा केला.
मग सूरज त्या मुलीला म्हणाला, इथेच बस, पळून जाऊ नकोस, खालीसुद्धा उतरू नकोस, नाहीतर तुला फाडून खातील इथली माणसं. आणि तो मिथुनकडे गेला आणि सिगारेट पेटवून मिथुन म्हणाला, सूरज, मला वाटतं ही जागा चांगली आहे, इथेच त्या सालीला नागडी करूया. लडकी बहुत सुंदर है, अशीच कशी सोडायची. सूरज म्हणाला, तू म्हणतो ते बरोबर आहे, माल तर एक नंबर आहे. असं तो चंदू शेठच्या मुलीकडे बघून जीभ चाटून म्हणाला. पण छोटे शेठ, त्यांना जर कळलं तर आपले हातपाय कलम करतील. आणि मिथुन बेफिकीरपणे हवेत धूर सोडत म्हणाला, उसकी माँ की तो ऐसी की तैसी. त्याला कोण भाव देतं? या गँगमध्ये आधीपासून आपण आहे, तो आत्ता आला आहे, त्याचं ऐकायची गरज नाही. बाबांनी महेशच्या बाबतीत काय केलं माहीत आहे ना, तेच आपल्या बाबतीत होऊ द्यायचं आहे का तुला? सूरज म्हणाला, हो ना, तुझं पटतंय मला, मग काय करायचं सांग. आणि मिथुन म्हणाला, इथे मोकळ्या रेल्वेगाडीत जाऊया, लड़की को भी नंगा करेंगे और खुद भी नंगा हो जाएंगे, थोड़ा ऐश करेंगे. जगली वाचली तर तिला तिकडे सोडूया, तिच्या बापाकडे देऊया, नाहीतर फेकू रेल्वे रुळावर आणि आपण गँग चेंज करायची लगेच. सूरजला आता ते पटलं, नाहीतर बऱ्याच दिवसांपासून फितुरी करण्याचं त्यांच्या मनात घोळतच होतं आणि शशीने अगदी योग्य ओळखलं होतं ते. आणि सूरज म्हणाला, बिलकुल सही, गँग चेंज केल्यावर अजितच काय पण त्याचा बापसुद्धा आपलं काही वाकडं करू शकणार नाही. आणि त्याच्या गँगमधली सगळी अंडी पिल्ली आपल्याला माहीत आहेत. तशीच जर वेळ आली तर त्यालाच पकडून देऊया पोलिसांना, पोलिसांशी शरणागती पत्करून शरण येऊया आणि संरक्षण मिळवूया, मग तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. आणि मिथुन म्हणाला, ये होई ना बात, सॉलिड डोकं लावलंस तू. पण मी काय म्हणतो सूरज, पोरगी इतकी सुंदर आहे तर एका दिवसात कशी सोडायची? तिला घेऊन कुठेतरी अशा ठिकाणी जाऊया जिथं कोणीच येऊ शकणार नाही आणि 7-8 दिवस तरी तिच्यासोबत मजा मारूया. आणि सूरज म्हणाला, अगदी बरोबर बोललास, पण आता लवकर चल. असं म्हणून दोघेही तिथं गेले. त्या मुलीच्या हाताला पकडलं, तोंडाला रुमाल बांधला आणि जीपमधल्या दारूच्या बाटल्या घेतल्या आणि एका जागी उभा असलेल्या त्याच रेल्वेच्या गाडीच्या डब्यामध्ये जाऊन त्यांनी त्या मुलीला तिथं फेकली. आणि त्या रेल्वेच्या गाडीत चंद्रा बसली होती. ती मुलगी आता सुटकेसाठी धडपड करत होती, खूप घाबरली होती, पण आता तिची सुटका होणार नव्हती. सूरज आणि मिथुन मात्र तांगड्या पसरून दारूच्या बाटल्या तोंडाला लावून दारू पित होते, सिगारेटचे झुरके मारत होते आणि भरपूर दारू पिऊन नशा करून मग ते तिच्यावर तुटून पडणार होते. थोड्या वेळाने त्यांनी दारूच्या बाटल्या बाजूला सरकवल्या आणि दोघांमध्ये आधी कोण तिच्याजवळ जाणार असं दोघं ठरवू लागले. आणि सूरज म्हणाला, तू माझा दोस्त आहेस, जिगरी यार आहेस, आधी तू तिच्याकडे जा, तुझ्यासाठी इतकं तर मी करूच शकतो. आणि तसं पण किती पण केलं आणि किती पण जणांनी केलं तरी लडकी तर लडकीच असते ना, तिची जागा आहे तिथंच राहते. असं म्हणून दोघेही टाळी देऊन खूप घाणेरडं हसत होते. मग मिथुन त्याच्या पॅन्टचा बेल्ट काढत त्या मुलीच्या दिशेनं निघाला. ती मुलगी घाबरली आणि घाबरून मागे मागे सरपटत जात होती. तिचं तोंड बंद होतं, हात बांधले होते, पण आता तिचा तो दुबळा प्रयत्न होता. या 2 हैवानांच्या हातातून ती सुटणं शक्य नव्हती. आणि तो तिच्या अंगावर हात टाकणार इतक्यात त्याच्या कंबरड्यात एक सणसणीत आणि जोरदार लाथ बसली आणि मिथुन उडून बाजूला पडला. आणि त्यानं बघितलं तर तो शशी होता. आता शशी प्रचंड चिडला होता आणि त्याच्या डोळ्यात मिथुन आणि सूरजचा गर्दनकाळ दिसत होता. मग आता काय होईल पुढं? शशी त्या मुलीची सुटका करू शकेल का? आणि इथेच चंद्रा आणि शशीची भेट होईल का? शशी पुन्हा चंद्राला त्याच्यासोबत घेऊन जाईल का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.